बाबा तुम्ही आहात का? काय? अहो वहिनीनू बसताच कित्याक तुम्ही? अहो काय करतास काय तुम्ही? जे तुम्ही कधीच करत नाही ना ते करते. म्हणजे डोकं चालवते. तुम्ही एक काम करा, ह्याला लपवा पटकन. हो वहिनीनू ह्या लपू घे काय छोटी वस्तू काय कपाटात ठेवू? केवढं मोठं हातो. हे बघा मला काहीही माहित नाही, पण ह्याला आत्ताच्या आत्ता इथून हलवा लवकर पटकन. अहो आम्ही खय ठेवत्या का? बाबा इलाय इलाय बा हय नाही येत काय? काय गो बयो काय होय तू का? बाबा बाबा सुनील दादा ना? हा नाही तो तर हय नाही इलो. खाली पण नाही येत. हयच असतात ना, मग खय गेले. हे तुला दिसत नाही का ग? आम्ही कामामध्ये आहोत ना, कशाला डिस्टर्ब करते? नाहीये इथे तुझे बाबा. जा बागेत असतील, जा बघ तिकडे. जा हा पोरी जा. काय बघत उभी आहेस? जा. खाली असतो बघ. हा वहिनीनू तर त्या काय ऑर्डर देऊची मला फायनल एकदा सांगा तुम्ही. मी काय म्हणते, ही जी आपण ऑर्डर दिली आहे ना त्याचे डिटेल्स मी तुम्हाला मेल केले आणि तो स्टॉक एकदा गोडाऊनला आहे की नाही चेक करून घ्या. नाही नाही मी त्यांना सांगते ना, फक्त तुम्ही डिलिव्हरी खय देऊची ना त्या फक्त मागा सांगा, म्हणजे मग मी सगळे ते कामं व्यवस्थित करून घेतोय. हा मी ती सगळी चेक करून घेतोय व्यवस्थित. तर ना त्या माणसाक मी सांगतोय खय डिलिव्हरी देऊची ती, आणि तसं मग तुम्ही माका सांगा. सर थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी पुण्याहून आलात. खरं तर आभार तुमचे मानायला हवे. तुमच्यामुळे एक जुनी चोरी पकडली जाते. थँक्यू सो मच. आजच त्या सुनीलला ताब्यात घेऊया. घरीच असेल ना तो? हो असेल घरीच, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, त्याला प्लीज घरातून पकडून नेऊ नका. म्हणजे मला समजलं नाही. त्यांच्या मुलीच्या समोर हे सगळं घडायला नको असं त्यांना वाटतं. का? मी सांगतो. बयो खरं तर माझ्या दुसऱ्या बायकोची मुलगी, आणि हा सुनील तिचा जन्मदाता बाप. पण बयोच्या जन्मानंतर लगेचच घरात चोरी करून तो पळून गेला. बयोच्या आईनं एकटीनं खूप कष्टानं बयोला वाढवलंय, आणि त्यांची अशी इच्छा होती की तिचा बाप खरा कसा आहे हे बयोला कळू नये. कारण प्रत्येक मुलाच्या मनात आपला बाप हा आदर्श असतो, आणि तुम्ही जर त्याला घरातून पकडून नेलं तर बयोला तिच्या बापाचं सत्य कळेल. तेच मला व्हायला नको आहे, कारण तसं वचन दिलंय मी तिच्या आईला. डॉक्टर, खरंच तुम्ही बाप माणूस आहात. आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांचे जीव वाचवलेत, पण आता तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य वाचवताय. मी फक्त कर्तव्य करतोय माझं. पण मग त्याला पकडायचं कसं? मी एक काम करतो, काहीतरी कारण काढून त्याला घरातून बाहेर घेऊन येतो. तिथे तुम्ही त्याला पकडा. आपल्याकडे तसेही त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेतच, आणि तुम्ही त्याला पुण्याच्या जेलमध्ये घेऊन जाणार ना? हो, चोरी पुण्यात झाली होती आणि केस सुद्धा पुण्यातच रजिस्टर्ड आहे. त्यामुळे सगळी कारवाई पुण्यात होईल. तुम्ही विचार करून ठेवा, आपण प्लॅन करू. मी सकाळी फोन करतो.
तुमचे आभार कसे मानू मलाच कळत नाही. हा आभार काय मानायचे, आमचं कर्तव्यच आहे ते. चला येतो. थँक्यू सो मच. थँक्स. थँक्यू सर. पोलीस एवढं सहकार्य करतील असं वाटलं नव्हतं ना. विशाल, कसला विचार करतोय? सरस्वतीच्या बोलण्याचा. सर मगाशी ती मला भेटायला आली होती. तिला आता प्रश्न पडायला लागले, सुनील अचानक कुठून आलाय, किंवा गौतमी मॅडम आणि रमाकांत सतत त्याच्यासोबत का असतात. या सगळ्यामुळे त्याच्यात आणि तुमच्यात तणाव निर्माण झालाय का, आणि या सगळ्याची माहिती काढण्यासाठी मला मदत कराल का असं विचारत होतो. म्हणजे बयोच्या मनात सुद्धा सुनील बद्दल शंका निर्माण होऊ लागली आहे. त्या रमाकांत विषयी तर मला आधीपासून संशय आहेच, पण बयोला असंही वाटतंय की गौतमी त्याला आधीपासून ओळखते. नाही ते काही असेल, बयोला तिचा बाप खरा कसा आहे हे कळण्याच्या आधी तो तिच्या आयुष्यातून गेलेला असेल. अरे हा अजूनही शुद्धीवर नाही येते. पाणी मारा, पाणी. बाहुल्या उठ रे बाबा, उठ. या उठ रे. मग जाऊचा. मी आता आईसर थांबणार नाही. मग जाऊचं. मग जाऊ दे. हे बाहुल्या, बाहुल्या खाई चाललोस तू? ये बाहुल्या, बेशुद्ध होतस ना? अक्कल घाण ठेवलीस काय? जरा हळू बोल. माका काय माहित आहे, माका आत्ताच्या आत्ता इथून निघायचंय बस. नाही, तू कुठेही जायचं नाहीये. नाही. हे बघ, माका खरा खरा सांगा, त्या पुण्यातल्या चोरीच्या सोन्याचा काय केलास तू? माका काय माहित, जो पार्टनर होतो ना, सगळा सोना घेऊन पळाला, म्हणून तर भिकेक लागले मी. हे अशी नाटकं ना पोलिसांसमोर करायची, माझ्या समोर नाही. खरं खरं बोल. स्वतः सांगायच्या परिस्थितीत असंय का मी? ए बाहुल्या, जास्त शहाणपणा करू नकोस. नीट सांग काय झाला आता. शहाणपणा तुम्ही करतास. तुम्ही माझी एवढी चौकशी किती करतास? आता जाऊ दे ऐसून, नाही तर माझा काय खरा नाही. प्रयोग घेतल्याशिवाय तू हैसून जाऊच शकत नाहीस. बघा जाऊ दे, जाऊ दे बोलले ना. नाही तुका सोडूच मी. भाऊजी अहो पकडा त्याला. ए भाऊल्या, ए भाऊल्या, ए भाऊल्या. अरे दिसत नाही का मूर्ख? काय माणूस आहे? मम्मा, अगं काय झालं? काय चाललंय काय? बाबा घरातच. बाबा तुम्ही खय होतात? मी कधीपासून शोधताय तुमका. पुढे झालास पळून. मी तुला बोललो होतो ना, तुझे दिवस भरलेत आता. पण तू असं पळून नाही जाऊ शकत, कळलं ना? सोडा मग सोडा. तू पुरता अडकलायस. अरे हो, केवढा श्वास लागलाय तुम्हाला? कुठे पळून चाललाय तुम्ही? काय बाबा तुम्ही खय होतात? मी किती शोधला तुमका, आणि तुम्ही आता पळून कसं? श्वास बघ यांना केवढा लागलाय. कुठे चालला होता तुम्ही? हा, बीपी हाय झाला असणार आहे. भास वगैरे होतात का काही? हा, बाबा काय होतंय तुमका? सांगा मका काय होतंय? नाही माका काय नाही झालंय.
मी बरोच आहे. बयो बाकीचं राहू दे. यांना माझ्या रूम मध्ये घेऊन जाऊ आणि यांचा बीपी चेक करू आधी. चला. हा. नाही नाही रूम मध्ये नको. माका काय नाही झालंय. काय नाही झालं माका. सुनील राव, तुम्ही डॉक्टर आहे का मी? माझं ऐकायचं. बयो सांग बरं. ऐका ना डॉक्टरांचा, चला तुम्ही. बीपी चेक करूया, चला लवकर. चला 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 चला. या या या. काय नाही होणार, काय नाही होणार. बसा. होय बसा तुम्ही. काय होतंय तुमका? मी पाणी आणू काय? नाही ना. बयो अगं त्यांनी कसला तरी स्ट्रेस घेतलाय. हा भाऊ बघा ना कसं करतात. धाप लागतात त्यांना. आता काय करायचं आपण? बरं आधी आपण त्यांचा बीपी चेक करूया, ठीक आहे? हा. माका काय नाही झालं. मी बरोच आहे. अहो चेक करू द्या तिला. तिलाही कळू द्या ना काय होतंय ते. बाबा बीपी हाय. मला असं वाटतंय त्यांना पुन्हा मेंटल स्ट्रेस काहीतरी झालाय. आपण एक काम करू, उद्या त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि सगळे चेकअप्स करून घेऊ. हा. एक काम कर, आता त्यांना इथे आराम करू दे. तू सुमनकडे जा, तिच्याकडून तो कडुलिंब आणि अडुळशाचा काढा आहे ना तो घेऊन ये. हा मी बघतो यांच्याकडे. आणते लगेच. बसा बसा, मी आहे तिथे. बयो. दारकी दिला होतास. मी काय केलेलं नाही. हा माका मारू नका. काय नाही केलं. माका मारू नका. घबरे, मारणार नाहीये मी तुला. सारखी सारखी मारामारी करायला काय गावगुंड वाटलो मी? तुझ्यासारख्या माणसांनी आहे ना लग्नच करू नये. आधी त्या भारतींचं नुकसान केलं, मग बयोच्या जीवावर उठलास आणि आता पुन्हा तिच्या आयुष्यात येऊन तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालायस. हे सुनील, बयोची आई जरी आज जिवंत नसली ना तरी जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत बयोच्या भविष्यावर मी तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाची काळी सावली पडूच देणार नाही. कुठे चालला होतास पळून? म्हणजे तू कुठेतरी पळून जाणार, बयो तुझा शोध घेऊन तुला परत घेऊन येणार, तू पुन्हा तेच करणार. बघे, मारू नका. सांगितलं ना एकदा, मारणार नाहीये मी तुला. तुझ्यासारख्या माणसानं खरं तर तीच भाषा कळते, पण मी तुझ्यासारखा नाहीये ना. मी तुला बयोच्या आयुष्यातून कायमचा घालवणार आहे. तू परत कधीच तिच्या समोर येणार नाही असं गायब करणार आहे मी तुला. जोपर्यंत या घरात आहेस ना तोपर्यंत नीट वागायचं, नाहीतर मी काय करीन ना याची कल्पना नाहीये तुला. जरा जरी बयोशी वाईट वागलास ना तरी माझ्यासारखा वाईट माणूस नाही, कळलं ना? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हो वहिनी, फेऱ्या कित्याक मारतास? थांबा एका जागेवर.
पण शुभंकरने त्याला खोलीत का नेलं असेल? अहो वहिनीनू माका सांगा, जर आपल्याबद्दल सगळी खरी माहिती त्या भाऊल्यान दादाक सांगितली तर संपला, सगळा संपला. वहिनीनू काय जरी झाला ना तरी माका परत जेलमध्ये जाऊचे नाही म्हणजे नाही. मी आता सांगून होते, मी नाही जाऊ जेलमध्ये, नाही जमूचा माका त्या. गप्पा बसा. अहो पण असं काहीही होणार नाही. हे बघा, शुभंकरला जरी त्याच्या चोरीबद्दल काही कळलं असेल ना तरी आपण त्याला इथे बयोला घेऊन जाण्यासाठी आणलंय हे तो सांगणार नाही. मला एक कळत नाहीये भाऊजी, शुभंकरला जर त्याच्या चोरीबद्दल सगळं कळलंय तर तो त्याला डिरेक्टली पोलिसांच्या ताब्यात का नाही देते? या बराच झाला ना. हो, पण शुभंकरला त्याच्याबद्दल कळलंय म्हणजे तो काही इथे थांबणार नाहीच आहे. तो तसंही पळूनच जाणार आहे. वहिनीनू तो बहुल्या हैसून जाणार या तर नक्की. त्याका आपण ऍडव्हान्सचे पैसे दिलेले होते, तो का आपला काम काय पुरा करूचा, म्हणजे आपले पैसे पाण्यात. मला जे माहितीये तेच काय सांगताय? वेगळं काहीतरी सांगा, मुद्द्याचं बोला. जाता जाता त्या बहुल्याक आपण जर एक शेवटचा काम दिला तर? कोणतं काम? शुभंकराक माझ्याबद्दल सगळं कळलंय. आता तो काय गप बसणार नाही. तो नक्कीच पोलिसांका घेऊन येतलो. आणि जर का मी पोलिसांच्या हातात लागले की माझ्या आयुष्याचे 12 वाजतले. दादा झोपला नाही अजून? आणि दे, मी देते भरून. दादा, मागाची सगळी माणसं होती म्हणून माका काय बोलाक नाही मिळाला. बोल ना. वयो माका विचारत होती की सतत तू खय जातस, आणि माझी बहिणी आणि आमचे हे सतत सुनील सोबत आमच्या खोलीत असतात ना, त्यांच्यावर पण तिका डाऊट येलो. असा वाटतं की घरात काहीतरी गडबड सुरू आहे. सुमन, तू काळजी नको करूस. बयोला अजून काही कळायच्या आत सुनील या घरातून गेलेला असेल. सुनील झोपलो काय? नाही, जागा आहे अजून. अजून जागो असा? झोप कशी लागेल त्याला? त्याच्या पापाचा घडा भरला आता. आजची रात्र शेवटची रात्र असणार आहे त्याची या घरातली. म्हणजे तू ते का हाकलून देतेलो? नाही, त्याला पोलीस घेऊन जाणार. उद्या सकाळी पोलीस त्याला पकडून घेऊन जाणार आणि तेही बयोच्या नकळत. आज रात्रीच हैसून पळून गेलेला बरा. हीच वेळ बरोबर हा. आत्ताच सटको होया.